शिवछत्रपती ग्रामविकास शिवजन्मोत्सव तरुण मंडळ शावळच्या वतीने 19 फेब्रुवारीला या वर्षीचा शिवजन्मोत्सव साजरा करतानाचा हा क्षण आहे। सर्वप्रथम शिवजयंतीची तयारी करताना हे माझं अक्कलकोट तालुक्यातील शावळ गाव। छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव सोहळा आपला शिवजयंती साजरा करण्यासाठी मी माझ्या गावी आलो आहे। हे माझे सर्व गावकरी मंडळी आणि सर्व पदाधिकारी आहेत जे शिवभक्त आहेत आणि यांना खूप उत्साह आहे। प्राचार्य विशाल गरड सर आज येऊन लोक व्याख्यानावरती त्यांनी एक प्रवचन देणार आहेत, एक व्याख्यान देणार आहेत। त्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत। आपण सर्वांना कसं वाटतंय? खूप छान वाटतंय। अगदी उत्तम। त्यांचं खूप एक प्रसिद्ध व्याख्याते आहेत, लोक व्याख्याते प्राध्यापक विशाल गरड सर यांचं आपल्या या शावळ नगरीमध्ये सहर्ष स्वागत। अतिशय उत्तम विषय घेऊन ते आज इथे व्याख्यान सांगण्यासाठी येत आहेत। तरी त्यांचं या पावन नगरीमध्ये सहर्ष शिवस्वागत शिवस्वागत शिवस्वागत। धन्यवाद। तुम्हाला कसं वाटतं सर? शिवछत्रपती ग्रामविकास शिवजन्मोत्सव तरुण मंडळ शावळ यांच्या वतीने आम्ही विशाल गरड साहेबांना शिवव्याख्यान सांगण्यासाठी इथं आमंत्रित केलोय। त्यांचं शिवस्वागत करतोय मी मंडळाच्या वतीने। खूप खूप धन्यवाद। बोला। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय। आमचं तुमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय। आमचं तुमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय। जय जिजाऊ, जय शिवराय। जय जिजाऊ, जय शिवराय। अरे रक्त भिनलंय काय? जय जिजाऊ, जय शिवराय। रक्त भिनलंय काय? जय जिजाऊ, जय शिवराय। जय जिजाऊ, जय शिवराय। जय जिजाऊ, जय शिवराय। शिवछत्रपती ग्रामविकास तरुण मंडळ शावळ शिवजन्मोत्सव प्राचार्य विशाल गरड सर यांनी लोक व्याख्यानासाठी आपल्या शावळ गावामध्ये येत आहेत। मी अध्यक्ष या नात्याने त्यांचं स्वागत करतो। शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव तरुण मंडळ शावळ यांच्या वतीने आज लोक व्याख्यानकार विशाल गरड सर यांचं आगमन झालं, बघू शकता। सर जय जिजाऊ, जय जिजाऊ। 19 फेब्रुवारी आपल्या राजांची छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आणि या शिवजयंती निमित्त माननीय प्राचार्य विशाल गरड यांचे शिवजयंती निमित्त व्याख्यान ठेवण्यात आले होते। 18 फेब्रुवारीला यांचे व्याख्यान शावळ या गावी आयोजित करण्यात आले होते। एक प्राचार्य, लेखक, अभ्यासक आणि दिग्दर्शक आणि अनेक तरुण पिढींना घडवणारे मार्गदर्शक प्राचार्य विशाल गरड सर यांचं शावळ नगरीत स्वागत करून त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अनावरण करण्यात आलं। छत्रपती ग्रामविकास तरुण मंडळ शावळच्या वतीने आताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं प्राण प्रतिष्ठा झालेलं आहे। आता थोड्याच वेळात आपल्याला सर्वांना तर व्याख्यान ऐकण्यासाठी आपल्याला सर्वांना शाळेच्या ग्राउंडवरती स्टेजकडे जायचं आहे आणि सर्वांनी एकदा जोरदार घोषणा प्रतिसाद द्यायचा आहे। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ, जय जिजाऊ। अरे तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? प्राचार्य विशाल गरड सर त्यांचे कार्य खूप महान कार्य आहे।
यांचा सत्कार सूर्यकांत पाटील साहेब निवृत्त DYSP साहेब आणि विनंती करतो की त्यांनी प्राध्यापक विशाल गरड सरांचा यशस्वी सन्मान करावा. लोकव्याख्यानकार प्राचार्य विशाल गरड सर त्याचबरोबर अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांचा यथोचित सत्कार झाल्यानंतर प्राचार्य विशाल गरड यांच्या व्याख्यानाला सुरुवात झाली. छत्रपती ग्रामविकास तरुण मंडळ शावळचे अध्यक्ष मान्य शिवश्री श्री विठ्ठल जगन्नाथ पवार यांच्या हस्ते प्राचार्य विशाल गरड यांचे सन्मान करण्यात आले. सौजन्य सौ मनीषा आप्पासाहेब पवार यांच्या सौजन्याने हे लोकव्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अरे या श्रावण नगरीत बोलण्याचा मान या विशाल गरडला पहिल्यांदाच मिळाला आहे. त्याबद्दल सर्वप्रथम शिवछत्रपती ग्रामविकास शिवजन्मोत्सव मंडळ तसेच आज ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं मी आज या पवित्र भूमीचं दर्शन करू इच्छितो, दर्शन करू लागलो आणि या ठिकाणी मला येण्याचा मान मिळाला. त्याच्या कार्यक्रमाच्या आयोजिका आमच्या ताई आदरणीय मनीषाताईजी पवार, त्यांचे मिस्टर महाराष्ट्र पोलीस सन्माननीय आप्पासाहेबजी पवार, आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष निवृत्त DYSP आदरणीय भोसले साहेब, सूर्यकांत पाटील साहेब, त्यांच्या समवेत आलेले सन्मान्य देशमुख सर, आमचे मित्र आदरणीय सोमनाथजी राऊत, सर्व प्रमुख मान्यवर, मी वंदन करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं लोककल्याणकारी राज्य डोळ्यासमोर ठेवून राज्यघटना लिहिली होती. मी वंदन करतो साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सगळ्यात पहिल्यांदा रशियामध्ये गायला होता. मी वंदन करतो महात्मा ज्योतिबा फुलेंना, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सगळ्यात पहिल्यांदा रायगडावर शोधून काढली. आणि मी वंदन करतो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार डोळ्यासमोर ठेवून गाडी चालवली. या सगळ्या महापुरुषांना कोण ग्रेट वाटत होतं तर छत्रपती शिवाजी महाराज ग्रेट वाटत होते. आज शिवजयंतीच्या निमित्तानं आपल्या प्रत्येकाचा स्फुल्लिंग पेटलेला आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार रुजला पाहिजे, हा मोठा विचार घेऊन मी आज संबंध महाराष्ट्रात भ्रमंती करतो. आमच्या श्रीमंत जयंती 19 फेब्रुवारी आणि आज 19 फेब्रुवारी रोजी मी माझ्या गावी आलो आहे. शावळ या गावी अक्कलकोट तालुक्यातील सर्वात मोठी शिवजयंती साजरी होते. तर आजच्या आणि शावळ या गावी शिवजयंती साजरा करताना खूप आनंद होत आहे. आता थोड्याच वेळात पाळण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे. तर माझं गाव आणि येथील शिवजयंती तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. सर्वप्रथम येणाऱ्या सर्व मान्यवरांचं स्वागत शिवछत्रपती ग्रामविकास तरुण मंडळ शावळच्या वतीने करण्यात येतो आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथे पुतळा आहे, या मूर्तीचं इथे प्रतिष्ठापना होईल आणि त्यानंतर इथे पाळण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तर सर्वप्रथम आपण मूर्तीकडे जाऊया आपल्या गावामध्ये.
आमच्या गावातील हे दृश्य तुम्ही पाहू शकता. अगदी कमी लोकसंख्येमध्ये हे छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा उत्सव इथे साजरा होतो. आमचे पदाधिकारी तुम्ही पाहू शकता, सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा करण्यासाठी इथे आलेले आहेत. हे आहे शिवजयंतीचं झेंडा आणि इथे आहे शहीद जवान परमानंद माने यांचं स्मारक, जे देशासाठी लढता लढता शहीद झाले. आणि इथे काही पानपट्टी आणि काही इथेच आमचे बसस्टँड आहे. आणि इथं आमच्या त्या गुरूंचं हॉटेल आहे, ज्या ठिकाणी मोफत पोट भरून नाश्तासुद्धा मिळतो. अशा या गावी जयंती साजरा करताना खूप आनंद होतोय. ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवपाळणा आज कार्यक्रम होणार आहे, त्या कार्यक्रमाकडे, जिथे आमचं स्कूल आहे, शावळ गावात स्कूल आहे. या शावळ गावाच्या स्कूलच्या इथं सुरुवातीला सर्वप्रथम इथे रांगोळीने स्वागत केलेलं आहे. जिल्हा परिषद शाळा शावळ या ठिकाणी हे आमचे वेगळे पदाधिकारी आणि हे आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत विठ्ठल पवार. विठ्ठल पवार, कसं वाटतंय आजच्या शिवजयंतीचा उत्साह वाटतो की नाही? खूप आनंद होतोय. हे आमचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुंदर अशा शावळ नगरीमध्ये येणाऱ्या मान्यवरांचं स्वागत केलं जातं. येथील हे जे शिवभगिनी आहेत, हे रात्रपासून येणाऱ्या सर्व शिवभक्तांसाठी चपात्या आणि भाजी करण्यामध्ये व्यस्त आहेत. तर यांचं कार्य खूप मोलाचं आहे, कारण कालपासून हे खूप कष्ट घेऊन शिवाजी महाराजांसाठी अहोरात्र प्रयत्न करून शिवभोजनाची व्यवस्था हे करतायत. आणि इथे काही शिवभोजनाची व्यवस्था सुद्धा होते. त्याचबरोबर आता आपण पाहूया शिवपाळणाची व्यवस्था कशी होती. यांना विनंती आहे की आपण येऊन या पाळण्याच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व पाळण्याचा कार्यक्रम करावा. शिवभगिनी खूप मंडळाच्या वतीने विनंती. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आजूबाजूला जिथे काही मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते जे काही असतील, सर्व शिवभक्तांना विनंती आहे की आपण इकडं तिकडं न थांबता सर्वांनी जिल्हा परिषद, त्याचबरोबर आमचे गणेश पाटील अँकरिंग करताना, सूत्रसंचालन या करताना, कार्यक्रमानंतर आणि इथे आमचे डीजे वाले बाबू, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त आणि आमचे शिवश्री अमोलराजे मित्र. कोणतं रूप घेतलात तुम्ही? कोणता रूप घेतलात? तुम्ही काय आहात आजच्या दिवशी? तुम्ही कोण आहात? जिजाऊ की महाराणी ताराबाई? जिजाऊ आहे. काय नाव आहे तुझं पूर्ण? अरे वा. तुझं? वेदिका पुंडलिक पवार. वा. तू काय झाली? महाराणी ताराबाई. हा, कसं वाटतंय? कसं वाटतंय शिवजयंतीमुळे? आनंद होतो. जय जिजाऊ, जय शिवराय. हा, जोरात म्हणायचं. तू पण म्हण. जय जिजाऊ, जय शिवराय. असं अभिमानाने, असं जोरात. जय जिजाऊ, जय जय शिवराय. व्हेरी गुड. चला, थँक्यू. हे आमचे पदाधिकारी. कसं वाटतं सर आज शिवजयंतीमुळे तुम्हाला? मस्त, मन प्रसन्न आहे. अगदी कार्यकर्ते माननीय शिवश्री श्री रंगनाथ पवारजी. पवारजी, कसं वाटतंय? मस्त आहे ना शिवजयंती या वर्षी? शिवजयंती म्हणजे तालुक्यात एक नंबर. एक नंबर. थँक्यू, पाटील साहेब, धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. परममित्र आहेत, खूप छान परममित्र आहेत. आपले पाटील साहेबांचे शिवजयंती निमित्त हार्दिक स्वागत. आपल्या पवार परिवाराकडून व गावकऱ्याकडून व ग्रामस्थांकडून शिवजयंती निमित्त लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद, धन्यवाद सर, धन्यवाद. तर आता सुरू आहे आपल्या राजाच्या इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं प्रतिष्ठापन आणि त्याचबरोबर इथं
छत्रपती शिवछत्रपती ग्रामविकास मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते आणि एक उत्कृष्ट असे प्रवक्ते आमचे श्रीमंतराजे भोसले सर आज शिवजयंतीनिमित्त तुम्हाला आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि सर्व मान्यवरांना स्वागत करताना इथं दिसून येतात. सर, 2 शब्द तुम्ही शिवरायांच्या शिवजयंतीबद्दल तुम्ही बोलू शकता आणि मान्यवरांच्या उपस्थितीसाठी. जय शिवराय सर्वांना. आज 19 फेब्रुवारी अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचं प्रतिष्ठापना 19 फेब्रुवारीच्या बरोबर रात्री 12च्या ठोक्याला या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये संपन्न करण्यात आलं. छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचं प्रतिष्ठापना यावर्षी प्रसिद्ध असे बार्शीचे वक्ते प्राध्यापक विशाल गरड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आणि आज 19 तारखेला सकाळी ठीक 10 वाजता छत्रपती शिवरायांच्या पालना या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शावळ या ठिकाणी संपन्न करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर तालुक्यातील तमाम सर्व मराठा समाजाचे नेते छत्रपती शिवरायांचे भक्त आज या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या समेत या ठिकाणी जिजाऊ वंदन आणि छत्रपती शिवरायांच्या आरती संपन्न होणार आहे. त्याच्यानंतर बालकलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम आणि शिवभोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. खास आजच्या दिवशी या ठिकाणी प्राध्यापक विशाल गराड लोकव्याख्यानकार यांचं या ठिकाणी व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. अतिशय उत्साहामध्ये ते व्याख्यान कालच्या दिवशी संपन्न झालेलं आहे. पुन्हा एकदा तमाम शावळ आणि शावळ परिसरातील सगळ्यांना छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा या ठिकाणी करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझ्या शब्दांना विनंती देतो. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आमचे धडाडीचे कार्यकर्ते कृष्णात पवार यांनी पोस्टमन आहेत आमच्या गावचे, तर हे 2 शब्द शिवजयंतीबद्दल बोलतील आणि त्याचबद्दल येणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सुद्धा ते या त्यांच्या भाषणातर्फे करतील. सर्वप्रथम शिवजयंतीच्या तमाम शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा. तर शिवछत्रपती ग्रामविकास शिवजन्मोत्सव तरुण मंडळ शावळ संचलित आयोजित शिवजन्मोत्सव सन 2026 आज या मंडळानं आज सलग 5वे वर्ष असं आहे की जे अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं शिवजन्मोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. बॅकग्राऊंडला खूप मोलाचं कार्य असतं. असे एक धडाडीचे कार्यकर्ते आमचे प्रकाश चव्हाण सर 2 शब्द आता या शिवजयंतीच्या उत्सवानिमित्त आणि मान्यवरांचं स्वागत करून शिवजयंतीच्या शुभेच्छा द्यावे असं मी त्यांना विनंती करतो. जय शिवराय. प्रथमतः सर्व शावळ नगरीतील सर्व शिवभक्तांना माझ्याकडून शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. शावळ नगरीत आलेले सर्व शिवभक्तांचे सर्वांच्या या ठिकाणी मी मंडळाकडून स्वागत करतो आणि सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. जय शिवराय. धन्यवाद. माझ्या भाषणास सुरुवात करतो. 400 वर्षांपूर्वीचा जिजाऊंच्या कुशीत जन्मलेला निरागस बाळ म्हणजे शुभा. राजनीती, युद्धनीती, गनिमेगावा यांसारख्या कूटशस्त्रांचा कळस म्हणजे शुभा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शुभा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शुभा. या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याची माप म्हणजे शुभा. दुश्मनांच्या मनातही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शुभा, किमयागार म्हणजे शुभा. तलवार तर प्रत्येकांच्याच मनगटात होती, तलवार तर प्रत्येकांच्याच मनगटात होती, पण स्वराज्य स्थापन करण्याची छाप फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती. फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात प्रवाह निर्माण होतो.
मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्य स्थापन करीत असताना महाराजांकडे प्रचंड सैनिक साठाही नव्हता, शस्त्र पुरवठाही नव्हता. त्यासाठी सुरुवातही शून्यातूनच झाली. महाराजांनी सैनिकी गोळा केली नाहीत, तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसं गोळा केली आणि त्यांच्या हातात शस्त्र दिले.
तर स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ वटवृक्ष देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. त्याच पद्धतीनं अक्कलकोट नगर परिषदेचे नगराध्यक्ष मिलनदादा कल्याण शेट्टी यांचंही मनपूर्वक या ठिकाणी सहर्ष स्वागत. शिवछत्रपती ग्रामविकास अमोलराजे भोसले जे नेहमी आमच्या मंडळाला सहकार्य करत असतात, जे नेहमी आम्हाला सहकार्य करत असतात. जेव्हा जेव्हा आम्हाला कशाची आवश्यकता असते त्यांचं बोलणं कमी पण कर्तृत्व मात्र खूप मोठं आहे. अशा अमोलराजांचं आम्ही नेहमी मनापासून आमच्या मंडळामध्ये स्वागत करत असतो. हे दोन्ही व्यक्तिमत्व आमच्या मंडळाचे आधारस्तंभ आहेत. जेव्हा जेव्हा आम्ही अडचणीमध्ये असतो किंवा जेव्हा जेव्हा आम्हाला एखादं मोठं काम करायचं असतं तेव्हा हे दोन हक्काचे जागे आमच्यासाठी आहेत आणि या दोन हक्कांच्या जागेवर आम्ही जाऊन त्यांना मदत मागितली असतं. ते मदत आम्हाला नेहमी करत असतात. आणि आमच्या शावळच्या तरुण मंडळ शावळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे शिवजन्मोत्सव सोहळा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण तुम्ही आम्हाला मला अमोलराजेंना बोलत आहे. दरवर्षी आम्ही पण विवाह तोड काढून किंवा जसा आम्हाला कुठल्या गावातला जाणून येत असतो. आल्या तुम्ही आमचं एवढं मोठ्या मनानं आमच्या हेतूची सत्कार करताय. त्यासाठी आम्ही दोघंजण, मी आणि अमोलराजे, शतशः तुमच्या गावचा, तुमच्या मंडळाचा आम्ही ऋणी आहोत. आजपर्यंत गावच्या विकासासाठी किंवा आपल्या तरुण मंडळाच्या विकासासाठी काय काय जे करता येईल ते आम्ही दोघांनी केलेलं आहे. यापुढेही आम्ही आपल्यासोबत कायमस्वरूपी राहणार आहोत. माझ्यासोबत उपस्थित असलेले माझे मोठे बंधू अमोलराजे भोसले, नगरसेवक अंकुश, आतिश पवार, वैभव मोरे, या सगळ्यांचा पण आपण हेतूची सत्कार केला. त्याबद्दल मी त्या सर्वांकडून आपला शतशः आभारी आहे. आणि असंच आपण शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवण्यासाठी जे समाजोपयोगी किंवा लोकहिताची कामे केलेत ती परंपरा आपण सर्वांनी चालू ठेवावं, जेणेकरून पुढील पिढीसाठी महाराज काय होते, महाराजांनी आपल्यासाठी काय केलं आहे किंवा महाराज होते म्हणून आपण सगळेजण जिवंत आहोत, ही भावना किंवा ही मानसिकता आपल्या पुढील पिढीच्या मनात रुजली पाहिजे. यासाठी तुम्ही सगळेजण झटत आहात. असंच समाजोपयोगी कार्य आपल्या हातून घडत राहू ही स्वामी समर्थांची प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. समारंभ झाल्यानंतर समारोप करताना आपले अमोलराजे भोसले सर आणि मिलनदादा पुढे जा राजू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रामध्ये आपण त्यांचे कितीही आदर्श घ्यायचा प्रयत्न केला तरी ते कमी झाले. कारण त्यांच्या प्रत्येक भागातून काही तरी शिकत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांची आरती मिरवणूक त्याचबरोबर आणखी आनंद घेत हा सण खूप उत्साहात पार पडला. मिरवणूक झाल्यानंतर सर्वांना